बारामतीतलं हे ठिकाण महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यानं पाहिलं पाहिजे. नमस्कार, मी कौस्तुभ आणि आज मी आलोय बारामतीला. सोबत आहेत सौरभ भाऊ, ज्यांच्यासोबत याआधीही बारामती फिरलोय. दिवसभर आम्ही धर्मवीर गडाला होतो आणि बारामतीला येता येता 4 वाजले. इथे येऊन बघायचं होतं बारामती कृषी विज्ञान केंद्र, पण व्हिजिटर्स टाइम बंद झाला होता. आता का आज जाता येणार नाही वाटलं, पण मावळत्या उन्हात 2 आशेचे किरण आले, शुभम आणि मयूर. 2 मिनिटात आम्ही केविकेच्या आत गेलो. ही जागा म्हणजे शेतकऱ्यांसाठी स्वर्ग आहे. जगात ज्या काही शेतीत आधुनिक गोष्टी होत आहेत त्यातल्या बहुतेक इथं बघायला भेटतात. फळं, फुलं, भाज्या, वेली, नाव घ्याल ते सगळं टॉपचं. पशुपालन, मधुमक्खी पालन, मत्स्यपालन सगळ्या जागतिक दर्जाचं. पण आमच्या डोक्यात बसला तो हा एआयच्या मदतीनं वाढवलेला 15-20 फुटाचा ऊस. वर पत्रे टाकले तर डायरेक्ट घरच तयार होईल एवढी याची उंची. स्मार्ट फार्मिंगचं याच्याहून भारी एक्झाम्पल मी तरी अजून पाहिलं नाहीये. मधमाशांच्या मधुबन मध्ये नवीन व्हरायटीच्या माशा पाहून आम्ही आलो मासे बघायला. इथं वेस्ट इंडिजच्या टीम मध्ये जोर उच्च दर्शन घेऊन अंधार पडता पडता आम्ही केविकेचा निरोप घेतला. आता कुठं जायचं तर भाई लोक म्हणे चला आमच्या कॉलेजला. बाकी काही असो, पण यांच्या कॉलेजला एवढा जबरदस्त स्विमिंग पूल होता की काय बोलावं, एकदम टॉपचा विषय. पण बारामती टॉप काय नाहीये. रात्री फिरता फिरता सौरभ भाऊ मला इथं घेऊन आले. ही निवांत बसायची जागा आहे, पण आर्किटेक्चर असं आहे की एखाद्या साम्राज्याच्या निशाण्या वाटाव्या. तोंडातून वाह शब्द निघावा एवढं भारी तर यांनी टॉयलेट बांधलंय. कॉस्ट आसपास कोटीच्या घरात. बारामतीचा विकास पाहून पोटाचा पण जरा विकास करू म्हटलं. टेस्टी खायची तलब लागली होती तर काही जणांनी चायनीज फ्युजनला जायला सांगितलं. हे व्हेज चायनीज होतं, पण याची टेस्ट आजपर्यंतची बेस्ट. दर्जेदार कॉम्बो होते, पण सगळ्यात भारी आणि नवीन आयटम तो सोयाबीन टोशी टॉप नूडल. बारामतीत यावेळी पोट, मन, डोळे सगळं भरलं होतं. थंडगार रसमलाईनी या बारामती दर्शनाचा शेवट झाला. लवकरच पुन्हा येईल एका स्पेशल एपिसोड साठी. तोपर्यंत जय हो बारामती.